नमस्कार, मी तेजल चौकेकर खोत डॉक्टर मंत्रालय विशेष कार्यक्रमात तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. आज आपण एका महत्त्वाच्या विषयावर चर्चा करणार आहोत. विषयाचं नाव आहे पीसीओडी पीसीओएस या समस्यांची कारणं आणि लक्षणं कोणती. आणि यावर आपल्याला मार्गदर्शन करणार आहे डॉक्टर अभय अशोक जमदग्नी. डॉक्टर, तुमच्या कार्यक्रमात खूप खूप स्वागत. नमस्कार. डॉक्टर, तुमच्याशी चर्चा आता करायचीच आहे, मात्र तुमची प्रेक्षकांना थोडक्यात ओळख करून देते. डॉक्टरांनी आयुर्वेद शास्त्राची आयुर्वेदाचार्य म्हणजेच BMS ही पदवी आणि आयुर्वेद वाचस्पती म्हणजे MD हे पदव्युत्तर शिक्षण संपादन केलंय. ते श्री विश्वशास्त्री आयुर्वेद चिकित्सालय आणि पंचकर्म केंद्राचे संस्थापक आहेत. श्री विश्ववती आयुर्वेदिक चिकित्सालय आणि संशोधन केंद्र कोल्हापूर येथे सहाय्यक चिकित्सक म्हणून ते कार्यरत आहेत. माधवबाग कार्डियाक रिहॅबिलिटेशन सेंटरच्या कोल्हापूर विभागातील एकूण 22 केंद्रांचे व्यवस्थापक आणि सिनियर कन्सल्टंट म्हणून त्यांनी काम केलेत. सरांना आयुर्वेदीय ज्ञान आणि बुद्धीचा वारसा त्यांचे काका आणि आयुर्वेदातील सुप्रसिद्ध गुरु राजवैद्य समीर गोविंद जमदग्नी सर यांच्याकडून लाभले. डॉक्टर अभय जमदग्नी हे नाथ संप्रदायातील परमपूज्य सद्गुरू श्री आनंदनाथ महाराज सांगवडेकर कोल्हापूर यांचे अनुग्रहित शिष्य आहेत. नाथपंथी नाडी परीक्षा करून रुग्णांचे योग्य निदान आणि यशस्वी उपचार त्यांच्या मार्फत केले जातात. आयुर्वेद क्षेत्रात गेल्या 15 वर्षांपासून पुणे, मुंबई आणि कराड येथे यशस्वी आयुर्वेद चिकित्सक म्हणून ते रुग्णसेवा देत आहेत. हृदयरोग, मधुमेह, संधिवात, आमवात, स्त्री पुरुष वंध्यत्व, पाठीच्या मणक्याचे आजार, लिव्हरचे आजार, थायरॉइड, किडनीचे आजार, त्वचाविकार, दमाबीजस्कार, गर्भसंस्कार, कर्करोग आणि कॉर्निक इलनेस अशा निरनिराळ्या आजारावर यशस्वी आयुर्वेद औषधी चिकित्सा व पंचकर्म करून आजवर असंख्य रुग्णांना निरोगी राहण्यास त्यांनी मदत केली आहे. आयुर्वेद क्षेत्रातील सरांनी आजवर दिलेल्या योगदानासाठी आयुष मंत्रालय, भारत सरकारद्वारे सरांना आयुर्वेद कमल पुरस्कार प्रदान करण्यात आलाय. तसेच लोकशाही न्यूजतर्फे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या शुभ हस्ते पुणेरत्न सन्मानाने सरांना गौरवण्यात देखील आले. भारताचे माननीय पंतप्रधान श्री नरेंद्रजी मोदी यांनी आयुर्वेद प्रसार प्रचारासाठी जी मोहीम हाती घेतली आहे, हर दिन हर घर आयुर्वेद, त्यासाठी यथोचित प्रयत्नशील राहून रुग्णसेवेसाठी सदैव कटिबद्ध राहण्याचा सरांचा दृढ संकल्प आहे. चला तर मग प्रश्नांना सुरुवात करूया. डॉक्टर, आपला विषयच आहे पीसीओडी आणि पीसीओएस म्हणजे नेमकं काय आणि त्यांची कारणं आणि लक्षणं कोणती. तर सर्वप्रथम पीसीओडी आणि पीसीओएस म्हणजे नेमकं काय आणि ह्या दोन्हीमध्ये नेमका फरक काय आहे सांगतो. पीसीओडी आणि पीसीओएस हे दोन्ही शॉर्ट फॉर्म्स आहेत. त्यामधला पीसीओडी म्हणजे पॉलिसिस्टिक ओव्हेरियन डिसीज आणि पीसीओएस म्हणजे पॉलिसिस्टिक ओव्हेरियन सिंड्रोम. हे दोन्ही जे आजार आहेत हे मानवी शरीरातल्या हॉर्मोनल इम्बॅलन्समुळे होत असतात. आता ह्याच्यात फरक आहे का ते पाहूया. तर येस, पीसीओडी, डी स्टँड्स फॉर डिसीज, आणि ज्याच्यामध्ये एखादं सिम्पटम दिसतं आणि तो एकच आजार असतो. म्हणजे फॉर एक्झाम्पल आता पीसीओडीमध्ये पाळी अनियमित येणं किंवा न येणं. रादर पीसीओएसमध्ये एस स्टँड फॉर सिंड्रोम. सिंड्रोम म्हणजे ग्रुप ऑफ सिम्पटम्स, म्हणजे एकाच वेळेला अनेक लक्षणं एकाच रुग्णामध्ये दिसणं. जसं की पीसीओएसमध्ये केस गळणं, चेहऱ्यावरती पिंपल्स येणं, मूड स्विंग्स होणं, चिडचिड, राग, त्रागा, त्याचबरोबर पाळी अनियमितही असतेच. अशी अनेक लक्षणं एकाच वेळेला दिसतात, त्यावेळेला तो पीसीओएस असतो. थोडक्यात सांगायचं झालं तर पीसीओडी हा जर का ट्रेलर असेल तर पीसीओएस हा संपूर्ण सिनेमा आहे. नक्कीच. डॉक्टर, या आजाराचा विचार करता भारतातील एकंदरीत काय परिस्थिती आहे या आजारावर, म्हणजे ही समस्या किती प्रमाणात दिसते? रिप्रोडक्टिव्ह एज म्हणजे प्रजननक्षम वय जे आहे ते भारतामध्ये साधारणतः आता बघायला गेलं तर 25 ते 32 ह्या वयामध्ये लोक जे आहेत ते पहिला चान्स घेत असतात. त्यामध्ये जर पाहायला गेलं तर 10 पैकी 2 ते 3 स्त्रियांना पीसीओडी किंवा पीसीओएस डिटेक्ट होताना दिसतं. शहरी भागामध्ये याचं प्रमाण झपाट्यानं वाढताना दिसतंय सध्या, आणि त्यात पण प्रामुख्यानं किशोरवयीन मुलींमध्ये. याची कारणं जर बघितली तर जंक फूडचं खाणं, अवेळी जेवणं, मोबाईलचा अतिवापर, झोपेची कमतरता, अशी अनेकविध कारणं आहेत. स्पर्धात्मक जीवनामध्ये, शालेय जीवनातला मेंटल स्ट्रेस, या सगळ्या कारणांमुळे हे पीसीओडी पीसीओएसचं गणित जे आहे हे खूप प्रमाणात वाढताना दिसतं, जे की फार चिंताजनक आहे. निश्चितच. डॉक्टर, आत्ताच तुम्ही म्हटल्याप्रमाणे ही बाब चिंताजनक आहे, पण नेमकी काय कारणं आहेत ज्यामुळे पीसीओडी आणि पीसीओएसचं प्रमाण जे आहे ते वाढताना दिसतंय? निश्चितच. ह्या प्रश्नाचं जर उत्तर आपल्याला शोधायचं असेल ना, तर आपल्याला भारतीय संस्कृतीचं थोडंसं सिंहावलोकन करणं गरजेचं आहे. म्हणजे काय, तर आपल्या आजीच्या पिढीमध्ये किंवा तिच्या आधीच्या पिढीमध्ये हे पीसीओडी पीसीओएस सारखे आजार नव्हते. ते नसण्याचं कारण काय, तर त्या पाळी आलेल्या स्त्रीला त्या काळामध्ये 4 ते 5 दिवस बाजूला बसवलं जायचं.
त्याचं कारण त्याला जरी धार्मिक कांगोरे असले तरी त्या स्त्रीला काही का होईना पण शारीरिक विश्रांती ही निश्चित मिळायची. त्यावेळेला एकत्रित कुटुंब पद्धती असल्यामुळे कदाचित ते शक्य पण होतं. पण आता न्यूक्लिअर फॅमिलीमध्ये ह्या गोष्टी त्या पद्धतीनं शक्य होणार नाहीत, कारण की स्त्री जी आहे ती घराबरोबरच ऑफिस या दोन्हीचा समन्वय साधताना आपल्याला दिसते. त्यावेळेला मग आयुर्वेदानं त्यासाठी एक रजस्वला परिचर्या नावाचं एक पाळीच्या काळात पाळावयाचे नियम म्हणून काही नियम सांगून ठेवलेले आहेत. आत्ता ह्या ओघानं ते नियम तुम्हाला सांगणं मला इष्ट वाटतं. तर ते काय आहेत, तर पाळीच्या काळामध्ये मानसिक आणि शारीरिक विश्रांती घेणं फार गरजेचं आहे. वर्क फ्रॉम होमचा आग्रह स्त्रियांनी त्या काळामध्ये तरी ॲटलिस्ट धरला पाहिजे. ऑफिसमध्ये काम करणाऱ्या ज्या इतर स्त्रिया कलिग्ज आहेत त्यांनी त्या पाळी आलेल्या स्त्रीला मेंटली आणि वर्कमध्ये थोडासा सपोर्ट करणं गरजेचं आहे. शारीरिक स्वच्छता म्हणजेच पर्सनल हायजीन ह्याच्याकडे लक्ष देणं गरजेचं आहे. आहारामध्ये साधे आणि पचायला हलके असे आहार घटक वापरले गेले पाहिजेत, जसं की भाकरी, फुलका, मुगाच्या डाळीचे कढण किंवा वरण किंवा फळभाज्या अशा पद्धतीचा आहारामध्ये समावेश असला पाहिजे. त्याचबरोबरीनं आपण टी व्हीवरती ज्या सॅनिटरी नॅपकिन्सच्या ॲड पाहतो त्याच्यामध्ये पाळी आलेली जी मुलगी आहे ती उड्या मारताना, खेळताना किंवा प्रवास करताना दाखवली जाते, जे की अतिशय अशास्त्रीय आहे. का? कारण की गर्भाशय जे आहे ते पाळीच्या काळामध्ये व्रणित असतं, म्हणजे वुंडेड असतं. अशा व्रणित गर्भाशय असताना चुकीचा आहारविहार आणि चुकीची वागणूक जर असेल तर त्याच्यामध्ये पू निर्माण व्हायला वेळ लागत नाही. अशी पुयोत्पत्ती झालेल्या गर्भाशयामध्ये, बीजवाहिन्यांमध्ये किंवा अंडाशयामध्ये त्याच्या नॉर्मल फंक्शनमध्ये जे आहेत ते अडथळे निर्माण व्हायला लागतात. त्यामुळे मनाची धाटणी बिघडते. त्यामुळे उदासीनपणा, राग, द्वेष, मत्सर असे जे काही किंवा डिप्रेशन अशा पद्धतीची लक्षणं बघायला मिळतात आणि ओघानं शेवटी स्त्री बीजावरती त्याचा परिणाम होताना दिसतो. मग ही जी कारणं का सांगून ठेवली आहेत, ही जर का नाही पाळली गेली ही रजस्वला परिचर्या, तर PCOD, PCOSच काय, तर फायब्रॉइड्सपासून ते इन्फर्टिलिटीपर्यंतची सगळे आजार जे आहेत ते स्त्रीला होऊ शकतात. म्हणून ह्याचं पालन करणं गरजेचं आहे. ह्याच्याच बरोबरीनं सेडेंटरी लाईफस्टाईल म्हणजे एकाच ठिकाणी जास्त काळ बसून काम करणं किंवा रात्री उशिरा झोपणं, जागरण करणं ज्याला आपण म्हणतो, किंवा जंक फूड, फास्ट फूड खाणं, ही सगळी अनेकविध कारणं जी आहेत ही PCOD, PCOSला कारणीभूत ठरतात. म्हणजे PCOD, PCOS पासूनच अनेक आपल्याला आजार पुढे होऊ शकतात, म्हणजे जर आपण व्यवस्थित आहार नाही घेतला तर. निश्चित. नेमके कोणते बदल किंवा लक्षणे आहे या आजारामध्ये दिसतात की ज्यानुसार रुग्णांना किंवा किशोरवयीन मुलींच्या पालकांना लक्षात येईल की हे PCOD किंवा PCOS असू शकतं, कारण लगेच समजत नाहीत हे लक्षणं? निश्चित. अवेअरनेसच्या दृष्टिकोनातून हा प्रश्न आहे जो आहे तो अतिशय महत्त्वाचा आहे. मगाशी मी जी कारणं सांगितली PCOD, PCOS होण्याची, त्याच्यामुळे होतं काय की अंडाशय म्हणजेच ओव्हरीज ज्या आहेत त्याच्यावरती एक प्रकारची ग्रंथी निर्माण होतात. पाण्याने भरलेल्या पारदर्शक फोडाप्रमाणे जे ते स्ट्रक्चर असतं आणि त्याचा एक प्रकारचा थर त्या ओव्हरीजवरती साठून राहतो. त्यामुळे काय होतं की पाळी अनियमित येणं किंवा पाळी न येणं, त्यानंतर चेहरा, छाती, हनुवट ह्या ठिकाणी अनावश्यक केसांची वाढ होताना दिसते. मानसिक संतुलन बिघडतं, केस गळणं, टक्कल पडणं किंवा स्प्लिट एंड्स, केस तुटणं अशा प्रकारची लक्षणं पाहायला मिळतात. आणि सर्वात शेवटचं म्हणजे इन्फर्टिलिटी किंवा वंध्यत्वासारखे जे त्रास आहेत ते व्हायला लागतात. निश्चितच. डॉक्टर, आयुर्वेद या समस्येकडे कसा पाहतो? कारण आपण वैद्यकीय उपचार तर घेतच असतो, मात्र यानुसार आपण आयुर्वेदिककडे देखील वळतो, तर ते कसं होतं? निश्चित. आता आपल्यापैकी काही जणांना प्रश्न पडलाच असेल की आयुर्वेद तर प्राचीन शास्त्र आहे, 5000 वर्षापूर्वी कुठं होतं PCOD, PCOS बरोबर. किंवा हॉर्मोन्सचा उल्लेख कुठे आहे आयुर्वेदामध्ये? तर त्याचं विश्लेषण असं, आयुर्वेद हे शाश्वत असं शास्त्र आहे. त्याच्यामध्ये जे मूलभूत सिद्धांत किंवा बेसिक प्रिन्सिपल्स सांगून ठेवलेले आहेत ते अगदी काळाच्या पडद्यावरती ठोसपणे उतरणारे असे आहेत. कोणत्याही पद्धतीनं, म्हणजे जुने आजार असोत, सध्या उद्भवणारे आजार असोत किंवा भविष्यात येणारे कोविडसारखे जे आजार आहेत, तर अनुक्त व्याधींचं निराकरण कसं करावं, त्याची चिकित्सा कशी करावी ह्याचा आयुर्वेदामध्ये सुंदर उल्लेख करून ठेवलेला आहे. त्यामुळे कोणताही नवीन आजार जरी आला तरी त्याची चिकित्सा आपण आयुर्वेदाच्या माध्यमातून करू शकतो. आता ती कशी? तर आयुर्वेद ह्यालाच समानार्थी शब्द जो आहे तो दोष धातू मूलविज्ञानीय असा आहे. तर विज्ञान म्हणजे सायन्स, आणि एक असं सायन्स की ज्याच्यामध्ये वेगवेगळ्या आजारांची चिकित्सा जी आहे ती दोष धातू आणि मल ह्या सूत्रावरती अवलंबून असते. आता PCOD, PCOSच्या बाबतीत जर विचार करायचा झाला तर यामध्ये दोष जे आहेत ते शरीरामध्ये त्रिदोष आहेत, वात, पित्त आणि कफ. यामधला वात जो आहे तो कारणीभूत आहे पित्त आणि कफाला निरनिराळ्या ठिकाणी नेण्यासाठी. त्यासाठी एक सूत्र आहे, पित्तम पंगू कफम पंगू पंगव मलधातवा वायुना यत्र नियंते तत्र वर्षंती मेघवत. म्हणजे काय,
पित्ताला आणि कफाला स्वतःची गती नाही आहे, ते वेगवेगळ्या ठिकाणी जाऊ शकत नाहीत. वात जो शरीरातला आहे तो मेन गेम चेंजर आहे. तो जो आहे तो पित्ताला आणि कफाला निरनिराळ्या ठिकाणी नेऊन आजार उत्पन्न करत असतो. म्हणजे कंट्रोल जो घ्यायचा आहे तो सगळ्यात पहिल्यांदा वातावरती घ्यायला पाहिजे. या PCOD PCOSमध्ये वात, पित्त आणि कफ या तिन्हीचा इम्बॅलन्स होताना दिसतो. पुढचा मुद्दा येतो तो दोषानंतर धातूंचा. धातूंच्या बाबतीत जर का सांगायचं झालं तर एक इमॅजिनरी जर हॉरिझॉन्टल लाईन आपण ड्रॉ केली आणि त्याच्यावरती लिहायला सुरुवात केली, रस, रक्त, मांस, मेद हा चौथा धातू, अस्थि, मज्जा आणि शुक्र. मेद हा जर सेंटर पॉईंट म्हणजे तराजूचा जर मधला काटा लक्षात घेतला, डाव्या बाजूचे 3 आणि उजव्या बाजूचे 3 धातू जे आहेत ते बिघडायला कारणीभूत ठरतो. ह्या PCOD PCOSमध्ये मेदाची विकृती म्हणजे स्थौल्य, ओबेसिटी हाच जो काय आहे तो बेसिक प्रॉब्लेम आपल्याला दिसून येतो. आता ह्याचा ठोकताळा करायचा किंवा पडताळणी करायची असेल तर थोडक्यात सांगतो, हा मेद बिघडल्यानंतर डाव्या बाजूचे जे काही धातू आहेत त्यातला लगेच इमिडिएट सुपिरियर जो आहे तो मांस आहे. म्हणजेच काय, शरीरामध्ये शैथिल्य निर्माण होताना दिसतं PCOD PCOSमध्ये. त्याच्या आधीचा जो धातू आहे तो आहे रक्त. रक्त दूषित झाल्या कारणानं चेहऱ्यावरती पिंपल्स येणं, कांती निस्तेज होणं, त्वचा काळवणं ही लक्षणं दिसतात. आणि रस सगळ्यात पहिला जो धातू सांगितला त्याच्या विकृतीमुळे शरीरामध्ये किंवा मनामध्ये मानसिक मनस्संताप किंवा राग, चिडचिड ही लक्षणं दिसतात. आता आला ह्या बाजूचा तराजू. त्यामध्ये मेदाच्या विकृतीमुळे त्याच्या पुढचा जो धातू आहे तो लगेचच अस्थि म्हणजेच बोनची डेन्सिटी कमी होणं हे तर नॉर्मल झालं. पण आयुर्वेदामध्ये अस्थि धातूचा मल म्हणून नख, केश आणि श्मश्रू सांगितलं आहे. इथे श्मश्रू हा अंडरलाईन करायचा पॉईंट आहे, ज्याच्यामध्ये आपण मगाशी पाहिलं की चेहऱ्यावरती किंवा हनवटीवरती अनावश्यक केसांची वाढ, श्मश्रू म्हणजे दाढी मिशीचे केस, तर हे वाढताना PCOD PCOSमध्ये दिसतात. आणि वंध्यत्वाच्या विचाराने जर पाहिलं तर मज्जा आणि शुक्राच्या ठिकाणी जर विकृती झाली तर या मेदाचंच कारणीभूत ठरून वंध्यत्वापर्यंत जातं. तर अशा पद्धतीनं आपण हा ठोकताळा बांधू शकतो किंवा पडताळणी करू शकतो. निश्चितच डॉक्टर, तुमच्यासोबत आणखी चर्चा करायचीच आहे, मात्र कार्यक्रमात वेळ झाला एका छोट्याशा विश्रांतीची. लगेचच परततोय. ब्रेकनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत. डॉक्टर, आपण पुढच्या प्रश्नाकडे वळूया. आपला पुढचा प्रश्न असा आहे की आयुर्वेदामध्ये PCOD किंवा PCOS यावर उपचार काय आहेत आणि असतील तर ते कोणते उपचार असतात? अर्थातच जर का एखाद्या व्याधीचं निदान आणि संप्राप्ती जर का लागली तर त्याची चिकित्सा करणं हा फार मोठा भाग राहत नाही. बरोबर. मुळात मी मगाशी सांगितल्या पद्धतीनं आपण PCOD PCOSचं निदान करून झालंय आयुर्वेदिक पद्धतीनं, तर त्याची चिकित्सा सुद्धा आयुर्वेदिक पद्धतीनंच झाली पाहिजे. त्यामध्ये आपण चिकित्सा चतुसूत्री राबवतो. ती काय आहे तर आहार विहार, औषधं, व्यायाम प्राणायाम आणि पंचकर्म. आता ह्याबाबत थोडक्यात माहिती सांगतो. आहार विहार म्हणजेच काय तर लाईफस्टाईल मॉडिफिकेशन. हा एक सोज्वळ गोंडस असा शब्द आहे. ह्यालाच जर का पथ्य म्हटलं तर अंगावरती काटा येतो. पथ्य पाळावं लागेल म्हटलं की लोक पळून जातात. पण लाईफस्टाईल मॅनेजमेंट करा असं सांगितलं की ते प्रयत्न तरी करतात ॲटलिस्ट. त्यानंतर दुसरा मुद्दा चतुसूत्रीतला जो येतो तो म्हणजे औषधं. औषधाच्या दृष्टीनं विचार करायचा झाला तर आपण 4 पठडींमध्ये आपण ह्याची चिकित्सा करत असतो. पहिला आहे तो धातुपाचन, दुसरा धातुअग्निवर्धन, तिसरा ग्रंथीहर आणि चौथा मेदोहर. मगाशी जे सांगितलं धातूंचं गणित, त्यामध्ये जो धातू खराब झालेला आहे त्याला योग्य पद्धतीनं सुधारवणं आणि नवीन निर्माण होणारा धातू जो आहे तो उत्तम पद्धतीनं बनणं, हे जे पहिल्या 2 पठडींमध्ये काम केलं जातं. तिसऱ्यामध्ये जे अंडाशयावरती जे आवरण तयार झालेलं आहे ग्रंथींचं, ते काढण्यासाठी क्रव्याद्रस, कांचनार गुग्गुळसारखी आयुर्वेदिक औषधं वापरणं आणि चौथ्यामध्ये मेदोहर म्हणजे वजन कमी करण्याची औषधं वापरणं. अशा टप्प्याटप्प्यानं हे औषधोपचार केले जातात. तिसरा पार्ट येतो तो म्हणजे व्यायाम प्राणायाम. ह्याच्यामध्ये शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्य टिकवण्यासाठी ह्या गोष्टी सांगितल्या गेलेल्या आहेत. आणि चौथा आणि फारच महत्त्वाचा असा मुद्दा तो म्हणजे पंचकर्म. पंचकर्मामध्ये पहिला येतो गुदबस्ती, म्हणजे शौचाच्या मार्गातून औषधी तेल, काढा किंवा दुधात सिद्ध केलेली औषधं जी आहेत ती पक्वाशयामध्ये सोडली जातात. त्याच्यामध्ये दुसरा मुद्दा येतो तो म्हणजे शिरोधारा. कारण की PCOD PCOSमध्ये आपण मनावरती जास्ती काम करणं गरजेचं राहतं. मनस्संताप हे लक्षण दिसतं, चिडचिड, त्याचबरोबर केसांची झालेली हानी, हे सगळं भरून काढायचं जर असेल तर शिरोधारा हे त्याच्यासाठी उत्तम उत्तर आहे. त्यानंतर पुढचा मुद्दा येतो तो म्हणजे विरेचन. विरेचन म्हणजे वैद्याच्या सल्ल्यानं, वैद्याच्या देखरेखीखाली औषध घेऊन केलेले जुलाब, ज्यामध्ये शौचावाटे,
शरीरातलं विकृत पित्त जे आहे ते बाहेर टाकण्यात येतं. शरीरात निर्माण झालेला अतिरिक्त उष्मा आणि त्यामुळे बिघडलेलं पित्त हे या अनुषंगानं शरीरातून बाहेर टाकलं जातं. आणि चौथा महत्त्वाचा पार्ट येतो तो म्हणजे रक्तमोक्षण. रक्तमोक्षणाचे 2 वेगवेगळे प्रकार आपण चिकित्सेमध्ये वापरतो. एक म्हणजे स्काल्प वेन सेट लावून डायरेक्टली ब्लड लेटिंग आणि दुसरा जलौकावचरण म्हणजे लीच थेरपी. अशा पद्धतीनं दूषित झालेलं जे रक्त आहे ते सुद्धा शरीरातून बाहेर काढलं जातं. याला रक्तमोक्षण म्हणतात. ह्या चतुःसूत्रीनं PCOD PCOSच्या रुग्णांमध्ये अतुलनीय असा बदल होताना दिसतो. निश्चितच. डॉक्टर, मात्र PCOD आणि PCOSच्या रुग्णांनी आहारात काय बदल करायला पाहिजे? सांगतो. आता ह्या प्रश्नाचं उत्तर देण्यासाठी मी 2 भागांमध्ये त्याचं वर्गीकरण करेन. काय खावं आणि काय खाऊ नये. अशा पद्धतीनं जर बोलायचं आहे तर काय खावं याच्या अंतर्गत भाकरी, फुलका, मुगाची डाळ किंवा मुगाच्या डाळीचं वरण, कढण आणि फळभाज्या. त्याचबरोबर गाईचं दूध, साजूक तूप, मसाल्याच्या पदार्थांमध्ये वेलची, सैंधव, हिंग, काळे मिरी हे पदार्थ आपण खाऊ शकतो. काय खाऊ नये त्यामध्ये जंक फूड, पॅक्ड फूड, प्रोसेस्ड फूड कम्प्लिटली अवॉइड करणं गरजेचं आहे. वेळेवरती खाणंही ते तितकंच गरजेचं आहे. त्याचबरोबरीनं शिळे अन्नपदार्थ, बेकरी प्रॉडक्ट्स, नंतर कडधान्य, हरभरा, पावटा, वाटाणा असे वातुळ पदार्थ जे आहेत ते खाणं टाळलं पाहिजे. त्याचबरोबर आंबवलेले पदार्थ जसं की इडली, डोसा, उत्तप्पा, ढोकळा, अप्पे हे आंबवलेले पदार्थ जे आहेत हे सुद्धा खाणं टाळलं पाहिजे. आहाराची जर अशी उपाययोजना केली तर घेतलेली औषधं, घेतलेली चिकित्सा ह्याला अजून बळकटी मिळते आणि चांगल्या पद्धतीनं लवकर बरं होण्यासाठी त्याची मदत होते. निश्चितच. डॉक्टर, मात्र या रुग्णांनी त्यांच्या लाईफस्टाईलमध्येच म्हणजे जीवनशैलीमध्ये सुद्धा काही बदल करणं अपेक्षित आहे का? अर्थातच आपण मगाशी PCOD PCOSची जी कारणं पाहिली तर त्याच्यामध्ये झोपेची कमतरता, उशिरा रात्रीचं जेवण करणं ह्या सगळ्या ज्या कारणांची जर का दखल घेतली तर ते तुमच्या दिनचर्येशी संबंधित येतात. आयुर्वेदामध्ये दिनचर्या सांगण्यामागचं कारणच हे आहे की आपल्या मानवी मेंदूमध्ये प्रत्येकाच्या एक बायोलॉजिकल क्लॉक सेट केलेला आहे. बायोलॉजिकल क्लॉक म्हणजे नेमकं काय तर रात्री शांत झोप लागणं, सकाळी फ्रेश जाग येणं, एकदा व्यवस्थित पोट साफ होणं, व्यवस्थित युरिनेशन होणं, 2 वेळेला कडकडीत भूक लागणं. हे जे आहे हे बायोलॉजिकल क्लॉक आहे. हे जर का बिघडायला लागलं तर तुमच्या शरीरामध्ये कोणत्याही आजाराची निर्मिती व्हायला सुरुवात होते आणि ह्यालाच मॉडर्न सायन्समध्ये लाईफस्टाईल डिसऑर्डर्स असं म्हणून संबोधलं जातं. तर मग आत्ता मी जी काही चुकीच्या पद्धती सांगितल्या त्याच्यामुळे जे काही दुष्परिणाम होत आहेत ते दुष्परिणाम टाळण्यासाठी काय केलं पाहिजे तर अभ्यंग म्हणजे संपूर्ण अंगाला तेल लावून मालिश करणं आणि मग अंघोळ करणं. पण पाळीचे 4 ते 5 दिवस हे अभ्यंग करू नये. व्यायामामध्ये सूर्यनमस्कार असतील, चालण्याचा व्यायाम असेल, धावण्याचा असेल किंवा सायकलिंग ह्यापैकी कोणताही एक. प्राणायामामध्ये अनुलोम विलोम, कपालभाती हे प्राणायाम करणं गरजेचं आहे. आणि योगासनांमध्ये सुप्तबद्ध कोणासन, बद्ध कोणासन, भुजंगासन, भद्रासन हे जे आहेत ह्या पद्धतीचे योगासनं करणं गरजेचं आहे. यानं काय होईल की नॅचरली तुमची बॉडी हील व्हायला सुरुवात होईल. पथ्य म्हणजे आहार विहारातले बदल, व्यायाम आणि औषधोपचार, पंचकर्म ह्या चारहींनी मिळून तुम्ही लवकर बरे होण्याची शक्यता जी आहे ती वाढते. निश्चितच. डॉक्टर, एक असा प्रश्न आहे की मुलींना मासिक पाळी येत असते, नियमित मासिक पाळी येत असते, पण कधी-कधी काही वेळानुसार मासिक पाळी नेहमी जी 4-5 दिवसांची असते ती 2 दिवसांवरच येऊन राहते. काही असे महिने असतात त्याच्यात फक्त 2च दिवस अंगावरून जातं. त्यावेळेस मुलींना काय करणं गरजेचं आहे? कशामुळे होतं असं? छान, अगदी ज्वलंत असा प्रश्न तुम्ही विचारला मॅडम. कसं आहे की अंगावरून 2च दिवस जाणं हे म्हणजे याचा अर्थ काय की आयुर्वेदामध्ये आर्तव म्हणजे जे पाळीच्या काळात रक्त जात असतं त्याला आर्तव असं संबोधलं जातं. हे आर्तवाचा क्षय म्हणजे कमतरता असं म्हणून ह्या आजाराकडे बघितलं जातं. बरोबर. आता हे का होतंय तर अपधातू किंवा रसधातू जो शरीरामध्ये आहे म्हणजे थोडक्यात समजून घ्यायचं झालं तर पाणी शरीरातलं, ह्याची जर का कमतरता झाली तर ओघानं आर्तवाची दृष्टी होते किंवा क्षय होतो. तो कमी पडल्या कारणानं हे पाळीच्या काळात जे 4 ते 5 दिवस ब्लिडिंग व्हायला हवं ते 2 दिवसावरती येतं. याला हॉर्मोनची सुद्धा जोड असते बरं का. म्हणजे ह्याच्यामध्ये जर का इस्ट्रोजन आणि प्रोजेस्ट्रॉनची जी लेवल्स आहेत ते त्या वेळेला सिक्रेटरी फेजमध्ये जर का त्याचा स्त्राव झाला नाही तरीसुद्धा हे ब्लिडिंग जे आहे ते कमी होताना दिसतं. मग हे नेमकं कोणत्या कारणामुळे आहे हे तुम्ही जवळच्या वैद्याकडे जाऊन त्याची शहानिशा केली पाहिजे आणि योग्य तो आहारामध्ये बदल आणि औषधोपचार करणं गरजेचं आहे यामध्ये. निश्चित. डॉक्टर, मग ही समस्या टाळण्यासाठी तरुण मुलींनी नेमकं काय तुम्ही सल्ला द्याल? हल्लीची पिढी जी आहे ती खूप स्मार्ट आहे. मेंटल वेलनेस किंवा मेंटल हेल्थ, मिनिमलिस्ट किंवा एन्व्हायरमेंट फ्रेंडली असे सगळे जे कॉन्सेप्ट्स आहेत ना ते कोळून प्यायलेले आहेत आणि नुसतेच प्यायलेले नाहीत तर ते आत्मसात सुद्धा त्यांनी छान पद्धतीनं केले. त्यामुळे ह्यांना वरून ताकभात कळतो. ह्यांना जर का थोडक्या शब्दात सांगितलं तर ह्या गोष्टी त्यांना लगेच लक्षात येतात. तर मला तुमच्या माध्यमातून ह्या नवीन पिढीतल्या मुलींना सांगणं आहे की
तायांनो, की हे तुम्ही आत्ता मी सांगितलेली जी जीवनशैली आहे त्याचा अगदी तंतोतंत त्याचं पालन तुम्ही करायला हवं आणि तुम्हीच काय तर तुमच्या बेस्ट फ्रेंडला सुद्धा तसं करण्यासाठीचा आग्रह धरला पाहिजे. याचं कारण असं, की भावी भारताची जी पिढी निर्माण होणार आहे ती तुमच्यापासून तयार होणार आहे. तर ती चांगली पिढी तयार व्हायची असेल तर आत्तापासून तुम्ही तुमच्या मनावरती आणि शरीरावरती चांगल्या पद्धतीनं काम करणं गरजेचं आहे. निश्चित डॉक्टर, मग आयुर्वेद आधुनिक उपचारांसोबत वापरता येतो का? निश्चित आयुर्वेदाची औषधं जी आहेत ती आधुनिक शास्त्राबरोबर वापरली तर काही अडचण येत नसते. कारण की आहार्य द्रव्य जशी असतात किंवा क्रूड मेडिसिन स्वरूपात ही औषधं असतात. त्यामुळे कोणताही दुष्परिणाम आपल्याला पाहायला मिळत नाही. मात्र इथं हे मी निक्षून सांगेन, की तुम्ही दोन्ही डॉक्टरांना तुम्ही काय ट्रीटमेंट घेताय हे सांगणं मात्र गरजेचं आहे. निश्चितच डॉक्टर, शेवटचा प्रश्न, जाता जाता तुम्ही आपल्या प्रेक्षकांना काय संदेश देऊ शकता? चूल आणि मूल या बंदपाशातनं बाहेर पडलेली जी स्त्री आहे, जी आज ऑफिस आणि घर ह्याची एकदम तारेवरची कसरत करते, ह्या सगळ्या रणरागिणींना माझा सलाम आहे. मात्र या सर्व कसरतीमध्ये तुम्ही स्वतःच्या आरोग्याची हेळसांड मात्र होऊ देऊ नका. कोणतेही आरोग्याच्या संबंधित लक्षण दिसलं तर त्याच्याकडे नक्की लक्ष द्या. योग्य जीवनशैली, संतुलित आहार, व्यायाम ह्या माध्यमातून PCOD आणि PCOS हा आजार जो आहे तो पूर्णपणे बरा करता येऊ शकतो. त्यामुळे स्त्रियांनी आपल्या स्वतःच्या आरोग्याकडे गांभीर्यानं लक्ष देणं हीच काय ती प्रतिबंधात्मक चिकित्सा आहे. निश्चितच डॉक्टर, तुम्ही छान माहिती आणि खूप छान मार्गदर्शन आम्हाला केलं आणि याचा फायदा नक्कीच आमच्या प्रेक्षकांना होईल आणि तुम्ही इथे आलात वेळात वेळ काढून, त्यासाठी खूप खूप धन्यवाद. धन्यवाद. तर डॉक्टर मंत्र या विशेष कार्यक्रमात वेळ झाली इथेच थांबायची. पुन्हा भेटूया नवीन विषयासहित. तोपर्यंत तुम्ही कुठे जाऊ नका, पाहत रहा लोकशाही मराठी.